नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा. सगळे प्रश्न यातले पाहायचे आहेत, एकही प्रश्न स्किप करायचा नाही. ठीक आहे, तर पाहूया आजच्या म्हणजेच 15 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 15 एप्रिल हा जागतिक कला दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिओनार्दो द विंची यांच्या. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. 15 एप्रिलला आपण जागतिक कला दिन साजरा करतो. हा दिन लिओनार्दो द विंची यांचा जन्मदिन म्हणून पाळतात. आणि द विंची हे बहुगुणी कल्पक व्यक्तिमत्व होते. त्यांनी चित्रकला, शिल्पकला आणि विज्ञान या तीनही क्षेत्रामध्ये वेगळी छाप पाडली होती. आणि जागतिक कला दिन साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे लोकांना प्रोत्साहन देणं असं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, ऑस्ट्रेलियन आर्मीच्या इतिहासातील पहिली महिला प्रमुख कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुझान कोयल असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट पहा या प्रश्नाचे. सुझान कोयल ऑस्ट्रेलियन आर्मीच्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहेत. त्यांची नियुक्ती जुलै 2026 पासून लागू होईल. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला प्रमुख झालेल्या आहेत इथे. आणि आधी चीफ ऑफ जॉईंट कॅपेबिलिटीज या पदावरती त्या होत्या. आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, यांनी या निवडीला ऐतिहासिक म्हटलेलं आहे. आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. सुझान कोयल यांच्या निवडीमुळे महिला अधिक मोठ्या प्रमाणात लष्करात करिअरसाठी प्रोत्साहित होऊ शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी कोणत्या जहाजावरून केलेली आहे सध्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डिस्ट्रॉयर असं त्या जहाजाचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट पहा. उत्तर कोरियाने 14 एप्रिल 2026 रोजी क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी चोईहॉन, नाव जरा वेगळं आहे लक्षात घ्या, नावाच्या डिस्ट्रॉयरवरून घेतलेली आहे. आणि 5000 टन क्षमतेची युद्ध नौकेचे वर्ग आहेत. आणि चाचणी दरम्यान 2 क्रूज मिसाईल्स डागण्यात आले. ही चाचणी उत्तर कोरियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ झालेली आहे. आणि सर्व क्षेपणास्त्रांची अचूक लक्ष्य गाठण्याचा दावा करण्यात आला या दरम्यान. आणि क्रूज मिसाईल्स हवेत जास्त वेळ उड्डाण करू शकतात. आणि चिओह्यॉन वर्गाच्या जहाजावरून पहिली चाचणी एप्रिल 2025 मध्ये झालेली होती. आणि हे सगळे उत्तर कोरियाच्या सैन्य आधुनिकीकरणाचा एक भाग आहेत. ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा, पोषण ट्रॅकर ॲपद्वारे किती अंगणवाडी केंद्रांचं निरीक्षण केलं जात आहे? तर किंवा जवळजवळ केलं जातं. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 लाख एवढा मोठा आकडा आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पोषण ट्रॅकर हे पोषण अभियानासाठी खास बनवलेलं ॲप आहे. हे ॲप 2021 मध्ये सुरू झालं. या ॲपमधून पोषण अभियानाच्या अंमलबजावणीचं थेट निरीक्षण करता येतं. पोषण अभियान म्हणजे भारत सरकारचं राष्ट्रीय पोषण अभियान होय. आणि पोषण ट्रॅकरमुळे 14 लाखांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रावरती नजर ठेवता येते. ही त्याची क्वालिटी आहे. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या योजनेच्या अंमलबजावणीचे आणि प्रगतीचे अपडेट्स मिळवता येतात याद्वारे. आणि शासनासाठी पोषण ट्रॅकर मुलांसाठी महत्त्वाचं गव्हर्नन्स टूल म्हणून वापरत आहे. पुढील प्रश्न पाचवा, हे IES म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचे स्किल टेक युनिव्हर्सिटी कुठे स्थापन होणार आहे म्हणजे या संस्थेद्वारे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉईंट पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्र सरकारने इंडियन एज्युकेशन सोसायटीद्वारे
स्किल टेक युनिव्हर्सिटी स्थापण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. हे विद्यापीठ मुंबईत बांद्रा येथे कॅम्पसमध्ये सुरू होईल. ठीक आहे. हे खाजगी व स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ राहील आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ सुरू होणार आहे आणि इथे कौशल्यधारित आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम असतील. विद्यापीठाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे. हा निर्णय स्किल इंडिया मिशन आणि स्किल महाराष्ट्र, एम्प्लॉयबल महाराष्ट्र या राज्याच्या दृष्टिकोनाशी जोडलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. प्रस्तावित आशा भोसले म्युझिक अकॅडमी कोणत्या शहरात स्थापन होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हे देखील मुंबईतच होणार आहे आणि महत्त्वाचे पॉईंट पहा या प्रश्नाचे. मुंबईत लवकरच आशा भोसले म्युझिकल अकॅडमी उभारली जाणार आहे. या अकॅडमीसाठी योग्य जागा शोधण्याची जबाबदारी म्हाडाकडे दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची अधिकृत घोषणा केली आणि प्रस्तावित अकॅडमी संगीत शिक्षण क्षेत्रात मोलाची भूमिका बजावेल. ठीक आहे. आणि नवोदित कलाकारांना इथे उत्तम प्रशिक्षण मिळेल आणि हे केंद्र गायिका आशा भोसले यांच्या नावाने सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे संगीत क्षेत्राला नवीन ऊर्जा मिळेल. या प्रकल्पात महाराष्ट्र सरकारने खास पुढाकार घेतलाय. पुढील प्रश्न 7वा. लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 850. या प्रश्नाचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घ्या. भारत सरकारने लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. नव्या लोकसभेमध्ये 850 खासदार असतील आणि त्यापैकी 815 जागा राज्यांसाठी तर 35 जागा केंद्र प्रदेशांसाठी असतील आणि हा बदल 2029 पासून लागू होईल. म्हणजेच पुढच्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होण्याची शक्यता आहे आणि लोकसभेची रचना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 81 मध्ये स्पष्ट केलेली आहे आणि महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासाठी खासदारांची संख्या वाढवली जात आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालवण्यासाठी कोणती अट सक्तीने लागू केली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मराठी भाषा येणं बंधनकारक आहे. महत्त्वाचे पॉईंट पहा. महाराष्ट्रामध्ये आता ऑटो रिक्षा चालवायची असेल तर मराठी भाषा बोलता येणं गरजेचं करणार आहेत. हा नियम 1 मे 2026 पासून लागू होईल. सुरुवातीला सरकारने 2019 मध्ये हा नियम आणला होता आणि महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करतच आहे. सरकार म्हणतं की प्रवाशांना नीट संवाद साधण्यासाठी हा नियम आवश्यक आहे आणि प्रशासनाचं म्हणणं भाषेमुळे प्रवाशांना अनेक अडचणी येतात. जर चालकाने नियम पाळला नाही तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो असंही यामध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न 9वा. इंडियन फार्मा 2026 हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रसायन व खत मंत्रालय. महत्त्वाचे पॉईंट पहा. इंडियन फार्मा 2026 हा कार्यक्रम 2 दिवस चालला आणि ही त्याची 9वी आवृत्ती होती. कार्यक्रमाचे आयोजन रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागाने केलं होतं. FICCI आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स यांचा यात सहभाग होता. मुख्य उद्देश म्हणजे देशातील फार्मा आणि बायोफार्मा क्षेत्र आणखीन मजबूत करणं असा आहे आणि या देशातील 800हून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते आणि 60पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्ते यामध्ये बोलले आणि आज भारत जेनेरिक औषधे आणि लसींच्या उत्पादनामध्ये जगात अग्रेसर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. अचप्पाज अल्बम हा चित्रपट कोणत्या संस्थेद्वारे प्रदर्शित केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट पहा. अचप्पाज अल्बम ही मल्याळम फीचर फिल्म आहे आणि हा चित्रपट 24 एप्रिल 2026 रोजी
प्रेक्षकांसमोर येतोय. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेच्या माध्यमातून चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि NFDC माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. चित्रपटाचं दिग्दर्शन दीप्ती पिलय सिवन यांनी केलेलं आहे. आणि या चित्रपटाची कथा टाईम ट्रॅव्हल म्हणजेच कालप्रवासाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. सब्जेक्ट काय आहे मूवीचा. आणि NFDCच्या नव्या कलाकारांना व नव्या कल्पनांना वाव देतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. पंजाब विधानसभेने कोणत्या कायद्यात दुरुस्ती विधेयक मंजूर केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जगज्योत श्री गुरु ग्रंथ साहिबजी सत्कार कायदा 2008. ठीक आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट पहा. पंजाब विधानसभेने सत्कार ॲक्ट 2008 मध्ये दुरुस्ती मंजूर केलेली आहे. या कायद्याला जगज्योत श्री गुरु ग्रंथ साहिबजी सत्कार कायदा 2008 असं म्हणतायत. आणि संत समाजाने नव्या तरतुदींवरती आपली मते व्यक्त केली या दरम्यान. आणि धार्मिक सन्मान राखण्यावरती यामध्ये विशेष भर दिलेला आहे. न्याय मिळाला पाहिजे याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अपमानाच्या घटना थांबवाव्यात म्हणून लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे या माध्यमातून. या दुरुस्तीमुळे धार्मिक भावना आणखीन सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे हा. आणि कायद्याची अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे आणि समाजात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. स्वच्छ तावी महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जम्मू इथे. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वच्छ तावी महोत्सव सुरू आहे. तो थेट जम्मू शहरात भरतोय. आणि या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी जम्मू म्युनिसिपल कॉर्पोरेशनने घेतली आहे. आणि जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड सुद्धा यात भाग घेत आहे. आणि हा कार्यक्रम थेट तावी नदीच्या काठावरती 4th तावी ब्रिज जवळ रंगतोय. आणि बैसाखीच्या निमित्ताने हा महोत्सव होणार आहे. मुख्य उद्देश आहे शहर स्वच्छ ठेवायचे आणि स्थानिक संस्कृती जपायची आहे. कुठला महोत्सव आहे हा? तर जम्मूचा आहे, असं लक्षात ठेवा. तर आजचे आपले 15 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.